बातमी नागपुरातून आहे। नागपुरात भाजपच्या असावरी कोठीवान यांची बंडखोरी पाहायला मिळते। प्रभाग क्रमांक 35 मधून त्यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलाय। वयाच्या 16व्या वर्षापासून संघ विचारधारेशी त्या प्रेरित होत्या। ताई, काय आज ज्या कमळासाठी आपण काम करत होत्या, आज कुठेतरी त्या कमळ आपल्यापासून दूर गेला आणि आपल्याला आता सूर्यफूल मिळालेलं आहे, काय भावना आहे आपली? निश्चितच मला खूप दुःख आहे या गोष्टीचं की ज्या कमळासाठी मी माझ्या आयुष्यातले 25 वर्ष पार्टीसाठी वेचले आणि त्याच्या आधी समाजसेवा करत होती तेव्हा अपक्ष नव्हती, पण आता पार्टीसाठी जर मी 25 वर्ष देते आहे आणि मला पुन्हा वरचेवर एकदा नाकारलं तर वेगळी गोष्ट आहे। सत्रामध्ये नाकारलं आणि आताही नाकारलं आणि त्यासाठी मला कमळ सोडून सूर्यफूल घ्यावं लागतंय, तर ही खूप काही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट नाही आहे, ही दुःखाचीच गोष्ट आहे, कारण मी खूप हर्ट झालेली आहे। त्यामुळे सूर्यफूल घेण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता। डोळ्यात अश्रू सुद्धा आहे तुमच्या, कारण की हा एका अर्थाने त्याग असेल किंवा सातत्य असेल कामातलं आणि यासाठी काम करत असताना ऐनवेळी जर तुमची उमेदवारी तुम्हाला नाकारत असतील, मग काय भावना असेल? कारण की इतक्या वर्षापासून काम करत असाल, काय या सगळ्या संदर्भात आपल्याला वरिष्ठ नेत्यांच्या संघ परिवारातल्या काही लोकांचे आपल्याला काही फोन आला का? कारण की देवाभाऊंची फोटो सुद्धा तुमच्या घरी लागलेली आहे। ह्या सगळ्या याच्यात काम करत असताना सातत्य आज कुठेतरी विराम होत आहे, या सगळ्या कामाला म्हणजे भाजपच्या कामाला विराम होत आहे, त्यामुळे कसं वाटतं तुम्हाला? आज तुम्ही देवाभाऊंच्या फोटोचा विषय काढला तर मी पक्षनिष्ठ किती आहे हे त्यावरून सिद्ध होतं। पण कसं आहे की एवढं सगळं करून कुठेतरी कोणीतरी राजकारण करून माझा जर केसानी गळा कापत असेल तर ते दुःख मला अतोनात झालेलं आहे। म्हणून आज मी रिंगणात उतरली, ती लोकांच्या प्रेमामुळे, लोकांच्या सहकार्यामुळे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।